अगदी बरोबर आहे. ज्यावेळेला 3 दिवसापूर्वी आपण ॲक्शन सुरू केली होती, त्याच्यानंतर बलुचिस्तानमध्ये बलूच आर्मीनी धडाकून हल्ले सुरू केले होते. त्यात त्यांनी पाकिस्तानच्या पूर्ण लष्करी चौक्या काबीज केल्या, त्यांच्या लष्करी वाहनांवर हल्ला करून त्यांचे सैनिक मारले आणि जवळपास त्यांनी दावा केलेला आहे की 2/3 बलुचिस्तानवर त्यांचं राज्य चालू आहे, त्यामुळे स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा ते कधीही करू शकतात. पाकिस्तानला दोन्ही बाजूंनी धोका झालेला आहे, पश्चिमेकडनं बलुचिस्तानचा आणि पूर्वेकडनं भारताचा. त्यामुळे पाकिस्तानने हे पाऊल मागे घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्याची आर्थिक हानी झालेली आहे, त्यामुळे त्यांनी हे पाऊल मागे घेतलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अमेरिकेच्या मध्यस्थीत भारताचं हित म्हणजे असं आहे की पाकिस्ताननी जर हे थांबवलं तर आपल्याला काहीतरी फायदा होईल, कारण युद्ध हे नेहमी खर्चिक असतं. जर पूर्ण बॉर्डरवर युद्ध झालं तर दिवसाचा खर्च जवळपास $17,000 ते $18,000 प्रतिदिन जाऊ शकतो. आत्ताही पाकिस्तानला जवळपास $8,000 ते $9,000 फटका बसलेला आहे. आपल्याला किती बसला आहे हे आपल्याला नंतर कळेल. आपली संसाधन हानी झालेली नाही, पण आपले जितकं काही पेट्रोल खर्च झालं, जितकं काही आपली मुवमेंट झालेली आहे, जितके काही आपलं ॲम्युनिशन खर्च झाला आहे, ते सुद्धा अनेक शेकडो कोटी डॉलर्समध्ये असेल आहे. अशी गोष्टी भरून काढायला वेळ लागतो. त्याच्यामुळे शस्त्रसंधी किंवा स्टॉप फायर जे झालं ते स्वागतार्ह आहे, पण ते कितपत टिकेल याबद्दल मला शंका आहे. पाकिस्तानवर विश्वास ठेवण्यात अर्थच नाही आहे. आपण गेले 70 वर्ष पाकिस्तानवर विश्वास ठेवतो, त्याच्यानंतर तो आपल्याला नेहमीच दगा देतो. 1948मध्ये तेच झालं होतं. ज्यावेळेला आपण शस्त्रसंधी त्यावेळेची ॲक्सेप्ट केली होती, त्यावेळेला जी सीमा तय झाली होती त्या सीमेवर त्यांनी आक्रमण सतत चालू ठेवलं, त्याला ती सीमा मान्य नव्हती. 65मध्ये जो काही त्यांनी नाटक केलं होतं आपल्या अगेन्स्टमध्ये, त्याच्यावरसुद्धा तो राहिला नाही. अयूब खान आणि लालबहादूर शास्त्री यांच्यात जो काही करार झाला होता, शस्त्रसंधी करार रशियामध्ये, त्याच्यावर त्यांनी अजिबात पालन केलं नाही. 71 सालामध्ये त्यांनी सांगितलं की आपण लाईन ऑफ कंट्रोल बरोबर पाळत जाऊ आणि दोघांमध्येही सौहार्द राहील, एकमेकांवर आपण हल्ला करणार नाही. याच अटीवर त्यांनी आपले 93,000 सैनिक परत घेतले होते, पण ते सुद्धा त्यांनी 4 वर्षामध्ये नंतर तोडून काढलं. कारगिलमध्ये सुद्धा तेच झालं. तर यावेळेलासुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थच नाही. पाकिस्तानची वृत्ती जी आहे ती कुत्र्याच्या शेपटीसारखी आहे, ती वाकडीच राहणार. हिंदुस्थानकडे तो कधीच सरळ नजरेने पाहणार नाही. ठीक आहे. पाकिस्तानच्या कुरापती अजून चालूच आहेत, कारण पाकिस्तानचा हा एक धोरण आहे या प्रकारचं की जोपर्यंत जो स्टॉप फायरिंग करार झालेला आहे किंवा फायरिंग थांबवा हा करार झालेला आहे, त्याच्यावर अजून हस्ताक्षर झालेले नाही आहेत. ते ऑफिशियल हस्ताक्षर 12 तारखेला जी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सची मीटिंग होणार आहे त्याच्यामध्ये होईल. तोपर्यंत पाकिस्तानची कुरापत, आपल्याकडे ड्रोन पाठवायचे, आपल्यावर मिसाईल्स पाठवायचे, ही चालूच राहील आहे. कारण तिथली सेना आपल्या मर्जीप्रमाणे वागते. त्यांचं असं असतं की जोपर्यंत आम्हाला सरकारकडनं लिखितमध्ये ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याचं पालन करणार नाही. आणि या संधीवर हस्ताक्षर झाल्याशिवाय ते सरकार त्यांना अशा प्रकारच्या ऑर्डर्स देऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत हे होत नाही, याचा अर्थ असे की 12 तारखेला संध्याकाळपर्यंत जवळपास अशा कुरापती चालूच राहतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.